आपल्याकडे जुन्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर 16व्या दिवशी पूजा व्हायची. त्याचं बेसिक कारण असं होतं की त्या निमित्तानं ती आलेली मुलगी ऋतुस्नात व्हायची. ती ऋतुस्नात झाल्यानंतर आपलं पुढच्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी तिला बीजदान व्हायचं आहे आणि ते बीजदान झाल्यानंतरची पुढची येणारी पिढी ती परिपक्व आणि चांगली असेल. मग सत्यनारायणची पूजा व्हायची आणि मग त्या दिवशी पहिल्यांदा संगीताचा संस्कार व्हायचा, तो म्हणजे जागरण गोंधळ. ही आमची संस्कृती आहे. त्याच्या दिवशी आम्ही तमाशा दाखवून चालेल का? पण दुर्दैवानं आमची गोंधळी मंडळी आता इतकी बिघडली की वाघ्या मुरळीच्या नावाखाली तमाशातल्या पोरींना उभे करून त्या मुरळी म्हणून नाचायला लावतायत. मुरळीच्या ज्यावेळी ती पदरावरनं घाटी येते, पदर कधी सुटत नाही तिच्या घाटीचा, असं मुरळीचं वैशिष्ट्य आहे. आता कुठल्या मुरळ्या कमरेलाच बांधतात पदराने, डेंगच्याग 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 डेंग. आपली परंपरा संस्कृती आपण टिकवायची असते, दुसरा कोणी येऊन टिकवणार नाही. प्रत्येक पिढीने त्याच्यासाठी गाडून घेतलं पाहिजे.